कृषी सिंचन योजनेतील भ्रष्टाचाराचा आरोप, वंचित बहुजन आघाडीचे कृषी अधीक्षक कार्यालयावर थाळी वाजवा आंदोलन. हिंगोली, 23 जुलै 2025 कृषी सिंचन योजनेतील ठिबक आणि तुषार सिंचन योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आणि कृषी विभागाने खोटे बिले दाखवून अनुदान वितरित केल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरी तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांनी केला आहे. या संदर्भात अनेक वेळा निवेदने देऊनही कृषी विभागाने या विषयाला गांभीर्याने घेतले नाही आणि कोणतीही कारवाई केली नाही, असे कांबळे यांनी म्हटले आहे. या निषेधार्थ आज 23 जुलै 2025 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कृषी अधीक्षक कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आंदोलनानंतर कृषी अधीक्षकांनी आंदोलकांशी चर्चा केली आणि त्यांना 15 ऑगस्टपर्यंत या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की जर 15 ऑगस्टपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत आणि भ्रष्टाचारावर कारवाई झाली नाही, तर येत्या ऑगस्ट 15 रोजी पालकमंत्र्यांना घेराव घालण्यात येईल. माध्यमांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला, ज्यामुळे या प्रकरणाची गंभीरता वाढली आहे. कृषी विभागातील या कथित भ्रष्टाचाराचे प्रकरण आता अधिक चिघळण्याची शक्यता असून वंचित बहुजन आघाडीच्या पुढील पावलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. श्री राजू कांबळे यांना माहिती उपरोक्त माहिती विस्तारित स्वरूपाची असून आपणास नेमकी कोणत्या वितरकांची चौकशी आहे, कोणता आहे त्याची माहिती तालुका परिषदेकडे कळमनुरी यांना दिल्यास त्याची चौकशी अहवाल त्वरित मागवण्यात येईल. कृषी सिंचन योजना जी होती त्या अंतर्गत ठिबक आणि तुषार शेतकऱ्यांना देण्यात होते ते, परंतु यामध्ये 2022 ते 24 दरम्यान अनेक शेतकऱ्यांचं खोटे बिल, साठा नोंदवही मेंटेन न करणं, एकाच माल जास्त शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दाखवून असं अनेक लाखो रुपयांचा अपार कृषी विभागाच्या मार्फत झालाय. तत्कालीन तालुका कृषी अधिकारी यांना आम्ही याची हे पण दिली होती, तक्रार पण दिली होती, पण 1.5 वर्षापासून हे प्रकरण दडपल्या गेलं. 1 वर्ष जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी आता जे आहेत त्यांना सुद्धा दिलं होतं, त्यांनीही 1 वर्षापासून काहीच याच्यामध्ये काही ऍक्शन घेतलेली नाही. हे पूर्ण प्रकरण दडपण्याचं काम त्यांनी केलेलं आहे या माध्यमातून. तर आमची हीच मागणी आहे की यामध्ये 100% जायमुका तपासणी व्हावी. जे काही संबंधित डीलर यांनी शासनाच्या आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली यांचे सर्व काही लायसन्स रद्द करून यांचे नाव काळ्या यादीत द्यावे आणि 100% यामध्ये जे अधिकारी असतील, जे तत्कालीन तालुका कृषी अधिकारी आहेत, त्यांचं निलंबन करावं आणि 100% जायमुका तपासणी यामध्ये व्हावी. त्यांनी पत्र दिले नाही, यांनाच तक्रार देऊन यांनी 1 वर्षापासून सगळे पत्र इथं दाबून ठेवलेले आहेत. यांनी कोणतंच पत्र माझ्यापर्यंत पोहोचलेलंच नाही आणि कोणती ऍक्शन मोडही आतापर्यंत केलेली नाही. कारण यांना माहित आहे की कृषी पर्यवेक्षक असतील आणि तालुका कृषी अधिकारी असतील, याच्यामध्ये घोटाळा सापडला म्हणजे आहेच की यांना त्यांच्यावरती निलंबनाच्या कारवाई कराव्या लागतील. त्यामुळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न इथले कर्मचारी करत आहेत. आम्ही 15 ऑगस्ट पर्यंत त्यांना वेळ दिला. त्यांनी सांगितलं की 29 कर्मचाऱ्यांची चौकशीमध्ये कर्मचारी नेमण्यात आलेली आहे, पण 15 ऑगस्ट पर्यंत जर ह्यांनी त्यामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला तो उघड केला नाही आणि संबंधितांवर कारवाई केली नाही, तर 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्री यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठ्या संख्येने घेराव घालून आंदोलन आम्ही करणार आहोत.